आजची प्रेरणादायी बातमी येत आहे सीताखंडी येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेतून। सीताखंडी येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये संत गाडगे महाराजांची 77 सुवर्ण महोत्सवी 150वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त शाळेत संत गाडगे महाराज आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, स्वच्छता अभियान, वक्तृत्व स्पर्धा आणि गायन स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा व संचालिका श्रीमती ज्योतिप्रभा ढानकीकर, प्रमुख मार्गदर्शक व मुख्याध्यापक मंगेश पगारे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक उत्तम चव्हाण यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आमच्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायला देखील विसरू नका। हो मित्रांनो, आमचा आता गाडगे बाबांचा जो संदेश देणारा व्हिडिओ पुढे दिला आहे तो पूर्णपणे पाहायचा आहे, आपल्या मित्रांना सुद्धा पाठवायचा आणि सगळ्यांना आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचा आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत जन्माला आले, परंतु झाडू हातात घेऊन समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि विषमता साफ करणारा संत म्हणजे संत गाडगे महाराज। जन्म आणि बालपण। संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव तालुका अंजनगाव सुरजी येथे झाला। त्यांचे मूळ नाव होते टेबूजी झिंगराजी जानोरकर। आजूनच कष्टाळू आणि संवेदनशील होते। गरिबी, अन्याय आणि अंधश्रद्धा त्यांनी जवळून पाहिली आणि ठरवले समाज बदलायचा आणि त्यांनी ठरवले समाज बदलायचा। समाज प्रबोधनाची सुरुवात। गाडगे महाराज गावोगावी फिरू लागले। हातात झाडू, अंगात साधी वस्त्रे, डोक्यावर फुटके मडके। ते कीर्तन करायचे फक्त भजन नव्हे, ते कीर्तन करायचे पण फक्त भजन नव्हे तर समाजाला जागवणारे संदेश द्यायचे। ते म्हणायचे, देव दगडात नाही, देव माणसात आहे। आणि त्याचाला एक प्रसिद्ध दोहा जो कबीरांचा नेहमी ते म्हणून दाखवायचे, जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बन गया पानी, दुनिया भई दीवानी, पैसे की है कुर्बानी। त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद, व्यसनाधीनता, अस्वच्छता या विरुद्ध प्रखर आवाज उठवला। गावात गेले की आधी मंदिरात नाही तर रस्ते, गटारे आणि चावड्या साफ करायचे। त्यांचा स्पष्ट संदेश होता, स्वच्छता हीच खरी पूजा, राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य। गाडगे महाराजांनी कधीही धर्म किंवा जात यावर भेदभाव केला नाही। त्यांच्या कीर्तनात हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व धर्माचे लोक असायचे। ते म्हणायचे, माणूस मोठा की धर्म। त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांचे जीवनच भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जिवंत उदाहरण होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट। संत गाडगे महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट हा इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग आहे। गाडगे महाराजांनी बाबासाहेबांच्या शिक्षण कार्याला आणि समाज उद्धाराच्या लढ्याला पाठिंबा दिला। ते म्हणाले होते, बाबासाहेब जे कार्य करत आहेत तेच खरे समाजमुक्तीचे कार्य आहे। दोघांचाही उद्देश एकच, शोषितांना स्वाभिमानाने शिक्षण देणे। रयत शिक्षण संस्था आणि भाऊराव पाटील। गाडगे महाराजांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला मोठा आर्थिक पाठिंबा दिला। कीर्तनातून मिळालेला पैसा त्यांनी स्वतःसाठी कधीच ठेवला नाही। तो सगळा पैसा शाळा, वसतिगृहे, धर्मशाळा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केला।
ते म्हणायचे, शिका आणि समाजाला उभे करा. स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका. संत गाडगे महाराज थेट राजकारणात नव्हते, पण त्यांचे कार्य स्वातंत्र्य संग्रामाला बळ देणारे होते. त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान, संघटन आणि जागृती निर्माण केली. अंधश्रद्धा आणि भीती काढून टाकली. जागृत समाज स्वातंत्र्य टिकू शकतो हा त्यांचा ठाम विश्वास होता. शेवटचा संदेश. 20 डिसेंबर 1956 हा महान संत अनंतात विलीन झाला, पण त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. स्वच्छता, शिक्षण, समता, बंधुता, मानवता. झाडू हातात घेतलेला तो संत, झाडू हातात घेतलेला तो संत आजही महाराष्ट्राच्या हृदयात जिवंत आहे. चला, त्यांच्या जयंतीनिमित्त आपणही एक संकल्प करूया. अंधश्रद्धा सोडूया, शिक्षण घेऊया आणि समाज घडवूया. जय गाडगे बाबा. मार्गदर्शक व मुख्याध्यापक मंगेश पगारे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक उत्तम चव्हाण यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी 11:45 ते 1 या वेळेस स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ करून गाडगे बाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन घडवले. मुख्य कार्यक्रमात संत गाडगे महाराजांच्या 150व्या जयंतीच्या औचित्य साधून या वर्षापासून एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांची निवड करून त्यांना संत गाडगे महाराज आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांची निवड ही चरित्र, विनम्रता, ज्ञान साधना, कला, साहित्य, नेतृत्व गुण या विविध अंगांचा विचार करून करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप होते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल आणि पुष्पगुच्छ. याशिवाय संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आणि गायन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी बाबांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि गाडगे बाबांच्या स्वच्छता, समाजसेवा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. अशा प्रकारे सीताखंडी येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत संत गाडगे महाराजांची 150वी जयंती विविध विधायक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.